श्रावण भाद्रपदात खाया 12 भाज्या, आजार राहतील तुमच्यापासून कोसो दूर. नमस्कार मित्रांनो, आपले ज्येष्ठ आणि आपले पूर्वज नेहमी म्हणत आले आहेत की जसे अन्न तसे मन आणि जसे खाणे तशी प्रकृती. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की जशी देशात मोसमातील पहिली पावसाची सर येते, श्रावण आणि भाद्रपद महिना सुरू होतो, आपल्या घरातील मोठी माणसे आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत अचानक खूप जास्त सतर्क होतात. श्रावण आणि भाद्रपद हे वर्षातील असे 2 महिने आहेत जिथे एका बाजूला आल्हाददायक हवामान, रिमझिम पाऊस आणि थंड वारे आपले मन प्रसन्न करतात. तर दुसऱ्या बाजूला याच हवामानात हवेतील दमटपणा, उकाडा आणि निरनिराळ्या जीवाणूंचा, बॅक्टेरियांचा धोका सर्वात जास्त वाढतो. पण तुम्हाला माहीत आहे का की पावसाळा सुरू होताच आपल्या शरीराची पचनसंस्था अचानक मंद का पडते? आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र दोन्ही या गोष्टींवर पूर्णपणे सहमत आहेत की पावसाळ्याच्या दिवसात माणसाची जठराग्नी म्हणजेच पोटाची पचनसंस्था खूप कमकुवत होते. थोडासाही निष्काळजीपणा, थोडेसे जड जेवण किंवा चुकीच्या भाजीची निवड तुम्हाला पोटाचा संसर्ग, गॅस, ॲसिडिटी, उलट्या, जुलाब, थकवा किंवा मग साथीच्या तापाचा बळी बनवू शकते. पण घाबरण्याचे कारण आता अजिबात नाही. जर श्रावण आणि भाद्रपदाच्या या 60 दिवसात तुम्ही तुमच्या ताटात योग्य भाज्यांची निवड केली तर विश्वास ठेवा, तुम्हाला संपूर्ण पावसाळ्यात डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येणार नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला केवळ श्रावण भाद्रपदातील त्या 12 जादुई आणि परिणामकारक भाज्यांबद्दल सविस्तर सांगणार नाही, तर व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला पावसाळ्यातील स्वयंपाकाचे 5 असे सुवर्ण नियम देखील सांगणार आहे, जे तुमची भाजी विष बनवण्यापासून वाचवतील. म्हणून व्हिडिओचा एक एक सेकंद खूप लक्ष देऊन ऐका आणि शक्य असेल तर ही माहिती लिहून घ्या. सोबतच आज तुमच्यासाठी परीक्षेचे काही प्रश्नसुद्धा घेऊन आले आहे, तर त्याचे उत्तर तुम्हाला कोणतीही फसवणूक न करता द्यायची आहे. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात ताकदवर भाजीपासून, जी आहे पडवळ. श्रावण आणि भाद्रपद महिन्यात पडवळ खाणे आरोग्यासाठी एखाद्या अमृतापेक्षा कमी मानले जात नाही. आयुर्वेदानुसार पडवळाचा गुणधर्म असा असतो जो पोटाच्या आत जमा झालेली उष्णता आणि पित्तदोष ताबडतोब शांत करतो. पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा आपले पोट मंद पडते तेव्हा पडवळात असलेले तंतुमय घटक, डायटरी फायबर आपल्या पचनसंस्था सुपरफास्ट बनवण्याचे काम करतात. पडवळाची सर्वात मोठी खासियत ही आहे की ते आपले रक्त नैसर्गिकरित्या स्वच्छ करते. पावसाळ्याच्या दिवसात खूप लोकांना चेहऱ्यावर पुरळ, फोड किंवा त्वचेचा संसर्ग होण्याची तक्रार होऊ लागते. जर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा पडवळाची भाजी किंवा त्याची हलकी भाजी खाता, तर हे तुमचे रक्त स्वच्छ करून तुमची त्वचा पूर्णपणे चमकदार आणि रोगमुक्त बनवून ठेवते. आता बोलूया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत परिणामकारक भाजीबद्दल, जिचे नाव आहे कारले. हो मित्रांनो, कारल्याचे नाव ऐकताच खूप लोकांचे तोंड कडू होते. विशेषतः मुले तर याला पाहूनच दूर पडतात. पण विश्वास ठेवा मित्रांनो, श्रावण आणि भाद्रपद महिन्यात हवा आणि पाण्यात पडणाऱ्या बुरशीजन्य आणि जीवाणू संसर्गाला मुळापासून संपवणाऱ्या ताकद जर कोणत्या भाजीत असेल तर ती फक्त आणि फक्त कारल्यातच आहे. कारल्यामध्ये विषाणूरोधक, जीवाणूरोधक आणि बुरशीरोधक गुण भरपूर प्रमाणात आढळतात. हे केवळ तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नैसर्गिक पद्धतीने नियंत्रणात ठेवत नाही, तर तुमच्या यकृताला म्हणजेच लिव्हरला आतून पूर्णपणे स्वच्छ करून टाकते. पावसाळ्यादरम्यान आपली रोगप्रतिकारशक्ती बरीच कमकुवत होते. अशा वेळी कारले तुमची क्षमता इतकी मजबूत बनवून देते की मोसमी आजार तुमच्या आसपासही भटकणार नाहीत. आठवड्यातून किमान 2दा कारल्याचे सेवन तुमच्या संपूर्ण कुटुंबाला निरोगी ठेवू शकते. तिसऱ्या क्रमांकावर येते भारतात प्रत्येक घरात बनणारी अत्यंत साधी आणि गुणकारी भाजी, ती म्हणजेच दुधी भोपळा. पावसाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला सर्वात जास्त गरज अशा अन्नाची असते जी पचायला खूप हलकी असेल आणि पोटावर अजिबात ताण पडू देणार नाही. दुधी भोपळा ही अशी भाजी आहे ज्यामध्ये जवळजवळ 92% पाणी असते. जेव्हा तुम्ही दुधी भोपळा खाता तेव्हा तो तुमच्या पोटात जाऊन थंडपणा पोहोचवतो आणि पचनसंस्थेला आराम देतो. जर तुम्हाला श्रावण भाद्रपदात पोटात गॅस, ॲसिडिटी, ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगणे किंवा भारीपणा जाणवत असेल तर दुधी भोपळा तुमच्यासाठी औषधापेक्षा अजिबात कमी नाही. तुम्ही दुधीची
साधी भाजी, दुधीचे सूप किंवा मग उकळलेल्या दुधीत हलकेसे सेंधव मीठ आणि जिरे मिसळून खाऊ शकता. हे तुमच्या आतड्यांना स्वच्छ ठेवते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवते. चौथी भाजी आहे शिराळे, ज्याला अनेक ठिकाणी तुरई किंवा दोडकासुद्धा म्हटले जाते. खूप लोक दोडक्याला खूप साधारण समजून दुर्लक्ष करतात. पण श्रावण भाद्रपदाच्या महिन्यात आतड्यांची आतील सफाई करण्यासाठी दोडक्याला सर्वात उत्तम मानले गेले आहे. दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय घटक, व्हिटॅमिन सी आणि लोह आढळले. याची सर्वात मोठी खूबी ही आहे की हे पोटात जाताच खूप सहजरित्या पचते आणि आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर काढण्यास मदत करते. पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा लोकांची शारीरिक हालचाल कमी होऊ लागते, तेव्हा या कारणाने बद्धकोष्ठतेची समस्या होऊ लागते. तेव्हा दोडक्याचे नियमित सेवन सकाळी पोट एकदम साफ ठेवते आणि तुम्हाला दिवसभर हलके आणि ताजेतवाने वाटवते. मित्रांनो, आता वेळ आली आहे तुमच्यासाठीच्या प्रश्नांची. श्रावण महिन्यात भगवान शिवाचा जलाभिषेक तर आपण सगळेच करतो, पण तुम्हाला माहीत आहे का की श्रावणात शिवलिंगावर कच्चे दूध वाहण्यामागचे वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारण काय आहे? या दिवसात वातदोष वाढल्यामुळे दूध पचणे कठीण असते. म्हणूनच आपल्या ऋषींनी हे न पिण्याचा सल्ला दिला होता. काय तुम्हाला यामागचे धार्मिक कारण माहीत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहीन. आणि बघा, कोणतीही फसवणूक करणार नाही. ज्याला जितके माहीत आहे तो तसेच मला सांगेल. 5व्या क्रमांकावर बोलूया डांगर म्हणजेच लाल भोपळा किंवा कोहड्याबद्दल. श्रावण आणि भाद्रपद महिन्यात लाल भोपळ्याचे सेवन करणे आपल्या डोळ्यांसाठी, हृदयासाठी आणि मानसिक ताजेतवानेपणासाठी अद्भुत काम करते. लाल भोपळ्यात बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए आणि भरपूर शक्तिशाली अँटीऑक्सिडंटचा खजिना असतो. पावसाळ्याच्या दिवसात शरीराच्या आतील पेशींमध्ये नुकसान होण्याचा धोका असतो आणि शरीरात आतील सूज म्हणजेच संसर्ग वाढू शकतो. लाल भोपळा शरीराची ही सूज कमी करतो. याशिवाय श्रावण भाद्रपदाच्या आल्हाददायक पण सुस्त हवामानात जेव्हा शरीरात आळस आणि थकवा पसरलेला असतो, तेव्हा लाल भोपळ्याचे सेवन तुमच्या शरीराला लगेच नैसर्गिक ऊर्जा प्रदान करते आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवते. 6वी भाजी आहे छोटे छोटे दिसणारे तोंडली. तोंडली दिसायला भलेही छोटी वाटत असली तरी गुणांच्या बाबतीत ती भल्याभल्यांना मात देऊ शकतात. श्रावण भाद्रपदात आपली चयापचय शक्ती, मेटाबॉलिझम बराच मंद होतो, ज्याच्यामुळे जे काही आपण खातो ते व्यवस्थित ऊर्जेत रूपांतरित होऊ शकत नाही आणि वजन वेगाने वाढू लागते. तोंडली तुमची मंद पडलेली पचनशक्ती ताबडतोब सक्रिय करतात. हे रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ देत नाही. याची हलकी, कुरकुरीत आणि चविष्ट भाजी पावसाळ्याच्या दिवसात चव आणि आरोग्य दोन्ही उत्तम मेळ आहे. 7व्या क्रमांकावर येते श्रावण भाद्रपदाची सर्वात पारंपरिक आणि खास भाजी म्हणजेच अळूची पाने. श्रावण आणि भाद्रपदादरम्यान भारताच्या जवळजवळ प्रत्येक भागात अळूच्या पानांचे पतोडे, वडे किंवा मसालेदार भाजी बनवली जाते. ही पाने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लोहाचा खरा ताकदीचा स्रोत असतात. जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन म्हणजेच रक्ताची कमतरता असेल किंवा डोळ्यांमध्ये कमकुवतपणा जाणवत असेल तर अळूची पाने तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. पण मित्रांनो, एका गोष्टीची विशेष काळजी घ्या. अळूची पाने कधीही कच्ची किंवा अर्धी कच्ची खाऊ नका. त्यांना नेहमी बेसन, ओवा, लिंबू किंवा आमचूर वापरून व्यवस्थित शिजवूनच खा, जेणेकरून घशात खवखव किंवा खाज सुटणार नाही. 8वी भाजी आहे सर्वांची आवडती भेंडी. श्रावण आणि भाद्रपदाच्या दिवसात ताजी आणि मऊ भेंडी बाजारात भरपूर प्रमाणात मिळते. भेंडींमध्ये जो नैसर्गिक चिकट पदार्थ आढळतो तो आपल्या आतड्यांच्या आतील भिंतींसाठी नैसर्गिक मऊपणा देण्याचे काम करतो. तो आतड्यांची जळजळ शांत करतो, अन्नाचे पचन खूपच सोपे बनवतो आणि पोटाच्या समस्या दूर ठेवतो. याशिवाय भेंडींमध्ये असलेले विद्राव्य फायबर, सेल्युलर फायबर आपल्या रक्तात साचलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यातही आपली खूप मदत करते. गोष्ट जेव्हा श्रावण आणि भाद्रपदाची होत आहे तर तुम्हाला माहीत आहे का की भाद्रपद महिन्यातच भगवान श्रीकृष्णांचा जन्म म्हणजेच जन्माष्टमी आणि श्री गणेश स्थापना म्हणजेच गणेश चतुर्थी का होते?
आणि या महिन्यात दही व ताकाचे सेवन करणे शास्त्र आणि आयुर्वेद दोन्हीमध्ये वर्ज्य का मानले गेले आहे? जर तुम्हाला याचे योग्य उत्तर माहीत असेल तर कमेंट करून तुमचे मत नक्की शेअर करा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहीन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फसवणूक कोणीही करणार नाही. ज्याला जितके येते तितकेच लिहील. 9वी भाजी आहे अरबी, ज्याला अनेक भागात आळूकंद सुद्धा म्हटले जाते. अरबीमध्ये गुंतागुंतीचे कर्बोदके, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि निरोगी स्टार्च मुबलक प्रमाणात असतात, जे पावसाळ्याच्या दिवसात तुमच्या शरीराला दीर्घकाळापर्यंत ऊर्जावान बनवून ठेवतात. पावसाळ्याच्या मोसमात दमटपणा वाढल्यामुळे अनेकदा वयस्कर लोकांना किंवा कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या सांध्यांमध्ये वेदना, शरीरात आखडणे किंवा शारीरिक कमजोरी जाणवू लागते. अशा वेळी जर तुम्ही ओवा किंवा मेथीची फोडणी देऊन अरबीची सुक्की किंवा रस्सा भाजी खाता तर ती तुमच्या शरीराला ताकद देते आणि वात व वेदना देखील संपवते. आपली 10वी सुपर भाजी आहे ढोबळी मिरची. श्रावण आणि भाद्रपदाच्या दिवसात हिरवी, लाल किंवा पिवळी ढोबळी मिरची तुमच्या ताटाचा भाग नक्की असायला हवी. तुम्हाला माहीत आहे का की एका ढोबळी मिरची संत्रे खाण्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन सी आपल्याला शरीराच्या पांढऱ्या रक्तपेशींना मजबूत बनवते, ज्या आजारांशी लढणारी आपली मुख्य सेना असतात. श्रावण भाद्रपदात पसरणारा फ्लू, साथीचा ताप, कफ, खोकला आणि सर्दी पसरवणाऱ्या संसर्गजन्य आजारांना रोखण्यासाठी ढोबळी मिरचीचे नियमित सेवन अत्यंत लाभदायक आहे. 11वी भाजी आहे करटोली, ज्याला अनेक ठिकाणी कटोला, खेकसा किंवा गोड कारले सुद्धा म्हटले जाते. करटोली ही अशी भाजी आहे जी फक्त आणि फक्त पावसाळा आणि श्रावण भाद्रपदाच्या दिवसातच आढळते. आयुर्वेदिक आणि विज्ञान दोन्हीही करटोलीला पृथ्वीवरील सर्वात जास्त ताकदवर आणि पौष्टिक भाज्यांपैकी एक मानतात. यामध्ये मांसाहारापेक्षाही कित्येक पटीने जास्त प्रथिने, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक आढळतात. ही भाजी केवळ तुमच्या शरीराची कमजोरी क्षणात गायब करत नाही, तर पावसाळ्याच्या दिवसात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हट्टी संसर्गापासून आणि मोसमी तापापासून तुम्हाला 100% सुरक्षा प्रदान करते. व्हिडिओचा प्रश्न, आता या प्रश्नाचे उत्तरसुद्धा नक्की देऊन टाका. तुम्ही किती लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐकला आहे. चला पाहूया की तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत किती सतर्क आहात. आत्तापर्यंत सांगितलेल्या भाज्यांपैकी ती कोणती एकमेव भाजी आहे ज्यामध्ये संत्र्यांपेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी आढळते आणि जी फक्त श्रावण भाद्रपदाच्या दिवसात आजारांना दूर ठेवते? व्हिडिओ मागे न घेता लगेच आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला लिहा. बघा, एक गोष्ट जी मी आधीसुद्धा म्हणाले आहे ती म्हणजे फसवणूक करू नका. आत्ताच सांगितले आहे मी. लक्ष देऊन ऐकले असेल तर तुम्हाला नक्की आठवत असेल. आणि आपली 12वी व शेवटची भाजी आहे शेवगा. आयुर्वेदात शेवगाला 300 पेक्षाही जास्त आजारांवरील उपाय मानले गेले आहे. याच्या शेंगा आणि पाने दोन्ही पोषणाला खजिना आहेत. शेवग्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सीचे भरपूर प्रमाण असते. श्रावण आणि भाद्रपदाच्या दिवसात शेवग्याचे सूप पिणे किंवा त्याची भाजी खाणे आपल्या हाडांना फौलादासारखे मजबूत बनवते, शरीरातील विषारी घटक बाहेर काढते आणि रोगप्रतिकारशक्ती कित्येक पटीने वाढवते, जेणेकरून कोणताही विषाणू, व्हायरस तुमच्या शरीरावर हल्ला करू शकणार नाही. तर मित्रांनो, भाज्यांची नावे तर तुम्ही जाणून घेतली, पण जर तुम्ही त्यांना शिजवण्याची योग्य पद्धत वापरली नाही तर याच भाज्या फायद्याऐवजी तुमचे नुकसानसुद्धा करू शकतात. म्हणूनच पावसाळ्याच्या या दिवसात जेवण बनवताना या 5 सुवर्ण नियमांना नेहमी लक्षात ठेवा, म्हणजेच पक्के लक्षात ठेवा. पहिला नियम, धुण्याची योग्य पद्धत. पावसाळ्याच्या दिवसात भाज्यांच्या बाहेरील पृष्ठभागावर सूक्ष्म जीवाणू आणि किडे लपलेले असू शकतात. म्हणूनच भाज्या कापण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे सेंधव मीठ किंवा हळद मिसळून 10 मिनिटांसाठी भिजवून ठेवा. मग स्वच्छ पाण्याने त्यांना धुवून घ्या. दुसरा नियम, कापल्यानंतर कधीही भाज्या धुवू नका. भाज्या सोला आणि कापल्यानंतर धुण्याची चूक कधीही करू नका. असे केल्याने त्यातील सर्व पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन्स जसे व्हिटॅमिन बी आणि सी पाण्यात वाहून जाऊन वाया जातात. तिसरा नियम, हिंग आणि ओव्याची फोडणी. श्रावण आणि भाद्रपदात कोणतीही भाजी बनवा, फोडणीत चिमूटभर हिंग आणि ओव्याचा वापर नक्की करा. हे भाजीतील
बादीपणा संपवते आणि पोटात गॅस होऊ देत नाही. चौथा नियम, कच्च्या भाज्यांपासून नेहमी लांब राहा. या दिवसात कच्ची काकडी, टोमॅटो किंवा न शिजवलेले सॅलड खाणे टाळा. कच्च्या गोष्टींमध्ये संसर्गाचा धोका सर्वात जास्त असतो. भाज्यांना हलकी वाफ देऊन किंवा व्यवस्थित शिजवूनच तुम्हाला खायचे आहे. पाचवा नियम, हिरव्या पालेभाज्यांपासून अंतर ठेवा. श्रावण आणि भाद्रपदाच्या महिन्यात पालक, कोबी, चवळी आणि लाल माठ सारख्या हिरव्या पालेभाज्या खाण्यापासून वाचले पाहिजे. दमटपणामुळे या पानांच्या आत बारीक किडे आणि त्यांची अंडी आड्या लपलेली असतात, जी पोटात जाऊन गंभीर आजार निर्माण करू शकतात. तर मित्रांनो, श्रावण आणि भाद्रपदाच्या या पावन महिन्यात या 12 भाज्या आणि या 5 नियमांना आचरणात आणा आणि आजारांना तुमच्या घरापासून कायमचे दूर पळवा. आता वेळ आली आहे आपल्या आजच्या विशेष आणि वैचारिक प्रश्नांची. आजचा प्रश्न आहे, आपल्या प्राचीन आयुर्वेदाच्या ग्रंथानुसार श्रावण महिन्यात हिरव्या पालेभाज्या खाणे आणि भाद्रपद महिन्यात दही व ताकाचे सेवन करणे पूर्णपणे वर्ज्य म्हणजेच सक्त मना का केले गेले आहे? हा प्रश्न मी तुम्हाला विचारला आहे. याचे उत्तर नक्की द्या. यामागे आपल्या शरीरातील कोणत्या दोषाचे, वात, पित्त किंवा कफ संतुलन बिघडण्याचे मुख्य कारण आहे? किंवा जर तुम्ही तुमच्या आरोग्याला सखोल समजता आणि याचे योग्य वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारण जाणता तर लगेच कमेंट बॉक्समध्ये तुमचे उत्तर नक्की लिहा. ज्या प्रेक्षकाचे उत्तर मला अचूक आणि योग्य वाटेल त्यांच्या कमेंटला मी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पिन करेल आणि त्यांचे नावसुद्धा आदराने घेईल. जर तुम्हाला आजची ही माहिती थोडीशीही कामाची वाटली असेल, मदतगार वाटली असेल, तर या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत आणि संपूर्ण कुटुंबासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला एक छानसे लाईक करा आणि आरोग्याशी जोडलेले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसोबत, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून अजिबात सुटू नये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका धमाकेदार आरोग्याच्या माहितीसोबत. तोपर्यंत निरोगी राहा, मस्त राहा आणि आपली व आपल्या कुटुंबाची विशेष काळजी घ्या. या पावसाळ्याच्या दिवसात घ्या. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.